राहुल गायवट कुठेही असतील त्यांनी. लाला पाय आत घे. लाला इकडे, इथे 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 ये. दाजू प्रीमियर लीग 2025चा दुसरा सामना. बालुद्यान पॅन्थर्स वायसेस चैत्र गौरी. उत्कृष्ट असे फलंदाज अप्पी आणि उत्कृष्ट असे गोलंदाज अंकित दुबे. दोघे सॉरी चौबे. चौबे काय आणि दुबे काय एकच. वेल बॉल, वेल बॉल. कुठेतरी पाय मध्ये आला म्हणून मिस झाला, नाही तर बोल्डच होता. बेस्ट वायसेस बेस्ट. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत चैत्र गौरीसाठी अंकित आयकॉन. तशीच उत्कृष्ट अशी फलंदाजी दाखवत, आपली कामगिरी दाखवत अप्पी आपल्या संघासाठी. खूप छान अशी बॅटिंग करतायत अप्पी आपल्या संघासाठी. तसंच आदू, आदू आहेत तुझी पोरं. चंदन, चंदन आदू आहेत तुझी पोरं. खूप असा चांगला डॉट केलेला आहे अंकितने. आपल्या खूप चांगली कामगिरी दाखवत आहेत बॉलिंगद्वारे. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत ते आपल्या संघाचे. आउट. पहिला फलंदाज बाद अप्पी आयकॉन. कुठेतरी दिवस उलटे चालू आहेत अप्पीचे. परफॉर्मन्स होत नाहीये. काल सुद्धा मॅच मध्ये हारले ते. त्यांचा परफॉर्मन्स नव्हता. आजही परफॉर्मन्स नाहीये त्यांचा. कुठेतरी थांबतायत. 1 to go असेल. लास्ट बॉल 1 to go. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत 1 to go. 5 बॉल 2 धावा झालेल्या आहेत. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. 5 बॉल 2 धावा झालेले आहेत. खूप छान अशी गोलंदाजी, खूप छान अशी गोलंदाजी करतात अंकित आपल्या संघासाठी. किसननगरचे बेस्ट बॉलर आहेत ते अंकित चौबे. सॉरी, सामना थोडा वेळ थांबवायचा आहे. चैत्र गौरीचे उत्कृष्ट असे प्लेयर आहेत ते फक्त आणि फक्त आदू आहेत, बाकी कोणीही नाही. आज कुठेतरी स्ट्रेटनिंग वगैरे करून आलेत ते. इस्त्री मारून आलेत. सॉरी, इस्त्री मारून आलेत केसाला ते. एक आहे आदू आणि दुसरे आहे बाबू, बाब्या. उत्कृष्ट असे ऑलराऊंडर भास्कर सुद्धा आहेत. पुन्हा बॅक टू बॉक्स क्रिकेट. ओरमचे उत्कृष्ट असे प्लेयर आहेत ते बॉक्सचे, सॉरी ओरमचे आयकॉन आहेत ते. प्रत्येक संघा त्यांना आयकॉन बनवायची प्रयत्न करतात. भास्कर
किसननगरचे असे उत्कृष्ट खेळाडू भास्कर सुद्धा या लीगमध्ये सहभाग घेतात प्रत्येक वर्षी, कारण दाजू प्रीमियर लीग आहेच इतकी मोठी. दाजू प्रीमियर लीग 2025. काहीतरी टेक्निकल फॉल्ट आला आहे, कुठेतरी सॉल्व करायचं आहे. सूरज लवकरात लवकर सॉल्व करायचं आहे ती टेक्निकल प्रॉब्लेम. आपण IT मध्ये आहात परंतु काही फायदा नाही त्याचा. चला पुन्हा सामन्याला सुरुवात. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातला. 2 धावा झालेल्या आहेत. नवीन फलंदाज सोहम. चला स्वीप शॉट. कुठेतरी अप्पीने त्यांच्या प्लेयरला शिकवलेलं आहे स्वीप शॉट्स. दुसरं षटक. पहिलं षटक संपून धावसंख्या जाऊन पोचते ती 3 या आकड्यावर. फलंदाजाचं नाव कौशिक, लेफ्ट हँडेड बॅट्समन. आणि नवीन गोलंदाज बाब्या. गुड अपील. कुठेतरी आऊट घोषित दिला गेला आहे. मोठा झटका पुन्हा आणि आणखीन एक मोठा झटका बालउद्यान पॅन्थर्सला. कुठेतरी बॅकफुटला जाते बालउद्यान पॅन्थर्स. त्यांचे ओनर निवास दादा त्यांना पाहतायत. नवीन फलंदाज आले ते प्रजेश पाटील. खूप छान अशी टीम आहे बालउद्यान पॅन्थर्सची, परंतु कुठेतरी कामगिरीसाठी मागे पडतायत ते. 3 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक सुरू आहे आणि 2 विकेट सुद्धा गेलेले आहेत. नवीन फलंदाज प्राजू पाटील. निवास दादा आपण इथं हजेरी लावली. अतिरिक्त धाव आमच्या दाजू प्रीमियर लीगला हजेरी लावली म्हणून धन्यवाद. कुठेतरी मुकादमचा विषय निघाला होता म्हणून हजेरी. आणखीन एक अतिरिक्त धाव संख्या जाऊन पोचते ती 5 या आकड्यावर. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे. दाजू प्रीमियर लीग उत्कृष्ट असं आयोजन असतं प्रत्येक वर्षी. खूप सुंदर बॉलिंग करतायत बाबू आपल्या संघासाठी. अतिरिक्त धावा थांबवले तर खूप उत्कृष्ट असे बॉलर आहेत ते. आणखीन एक डॉट बॉल. धाव संख्या जाऊन पोचते ही 5 या आकड्यावर. ती 3 चेंडू झालेले आहेत. आणखीन एक अतिरिक्त धाव. 6 धावा झालेल्या आहेत. 7 धावा. 4 बॉल. सॉरी मिस्टेक. 4 चेंडू 7 धावा झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातले. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतायत अंकित. आयकॉन आहेत, कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत आपल्या संघाचे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करून तर आपली कामगिरी दाखवली आहे. आणखीन एक अतिरिक्त धाव. डॉट बॉल.
2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. दोन ओव्हर 7 धावा झालेले आहेत. आपले चैत्र गौरीचे मिस दादा शेट्टी, आपण जरा स्टेजवर आलात तर बरं होईल. आपल्या दाजू प्रीमियर लीगची शान वाढल. आपलं मोलाचं योगदान असतं या दाजू प्रीमियर लीगमध्ये. उमेश दादा शेट्टी, आपलं खूप खूप धन्यवाद. आणखीन एक डॉट बॉल. तिसरं शतक घेऊन येत आहेत ते गोलू आपल्या संघासाठी. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. एम्पायर्स कॉल व्हाईट बॉल. धाव संख्या जाऊन पोचते ही 8 या आकड्यावरती. 3 आणखीन एक डॉट बॉल. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत गोलू आपल्या संघासाठी. फलंदाजी तर करतातच ते आपल्या संघासाठी, परंतु उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत. आउट. राजेश पाटील सुद्धा आउट झालेले आहेत. कुठेतरी रन कमी पडतायत बालुद्यान पॅन्थर्सला आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी. 4 चेंडू 8 धावा झालेले आहेत. तिसऱ्या षटकातले 4 बॉल झालेले आहेत. सॉरी 3 बॉल झालेले आहेत. 3 बॉल झालेले आहेत. 8 धावा झालेले आहेत आणि 3 विकेट गेलेले आहेत. 3 विकेट गमावलेले आहेत बालुद्यान पॅन्थर्सने आपल्या संघाचे. नवीन फलंदाज आले आहेत अक्कू. अक्कू टपली के किंग. अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव. वाईट द्वारे अतिरिक्त धाव. आणखीन एक अतिरिक्त धाव. वाईट प्लस नो, परंतु एकच धाव असेल. 10 धावा झालेल्या आहेत. व्हाईट बॉल. उत्कृष्ट अशी एम्पायरिंग करतायत अजय वाळंज. 11 धावा झालेल्या आहेत. 11 धावा. 3 चेंडू 11 धावा झालेले आहेत. मला वाटतंय बहुतेक 3 का 4च रन बॅटेने आलेत. संपूर्ण अतिरिक्तच धावा आहेत. उत्कृष्ट असा 6 मारलेला आहे सोहमने, परंतु हे स्कोर बोर्डमध्ये काउंट केले जात नाहीत. उत्कृष्ट अशी फलंदाजी करत सोहमने 6 मारला आहे, परंतु ते आउट झालेले आहेत. बॉक्स क्रिकेट खेळत आहोत आपण. नवीन फलंदाज आलेले आहेत सचिन भोसले उर्फ विकी भोसले. कुठेतरी मोठा गॅप झालेला आहे सचिन भोसले विकी यांचा क्रिकेट पासून फॅमिलीला टाइम देताना, परंतु उत्कृष्ट फलंदाज आहेत ते. ओ खूप छान, खूप छान फटकार होता, परंतु तो तशाच प्रकारे लास्ट बॉल. 1 टू गो. 1 टू गो. दोन धावा घोषित. 2 धावा घोषित. धाव संख्या जाऊन पोचते ती ही 13 या आकड्यावरती. तिसरं शतक संपल्यानंतर धाव संख्या जाऊन पोचते ही 13 या आकड्यावरती. एक चेंडू डॉट केला विकीने आपल्या संघाचा, परंतु त्यांनी तो भरून काढला टुडी मारून. मी अगोदर सांगितलं उत्कृष्ट असे फलंदाज आहेत ते, परंतु थोडा एक गॅप झाल्यामुळं फॅमिलीला टाइम देताना. नवीन गोलंदाज म्हणजे सुजित निषाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. ऑप्शन नसल्यामुळे कुठेतरी असं जाणवतंय चैत्र गौरीला. सुजित निषादला बॉलिंग येण्याची गरज लागली. ते बॉक्समध्ये हल्ली तरी बॉलिंग करत नाही, परंतु आज घेण्याची उत्कृष्ट अशी फलंदाजी करत अक्कूने
चांगला फटकार मारला होता, परंतु तसंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करत भास्करने तो 4 धावा अडवलेले आहेत आपल्या संघाच्या. खूप छान असं क्षेत्ररक्षण केलंय भास्करने आपल्या संघासाठी. कुठेतरी कम्युनिकेशन झालं पाहिजेत. अतिरिक्त धाव, नो बॉल, नो बॉल. धाव संख्या जाऊन पोचते ही 15 या आकड्यावरती. आणखीन एक अतिरिक्त धाव. 16 धावा झालेल्या आहेत. एक बॉल 16 धावा झालेल्या आहेत. आणखीन एक अतिरिक्त धाव. 17 धावा झालेल्या आहेत. 17 धावा झालेल्या आहेत. एकच चेंडू झालेला आहे चौथ्या षटकातला. मी अगोदर सांगितलं होतं सुजित निषाद हे पार्ट टाइम बॉलर आहेत. उत्कृष्ट अशा थ्रो रन, 2 धावा, एक धावून आणि एक थ्रो रनचा. धाव संख्या जाऊन पोचते ही 19 या आकड्यावरती. आणखीन एक नो, आणखीन एक नो. धाव संख्या जाऊन पोचते ही 21 या आकड्यावरती. कुठे मॅच नेऊन ठेवली आहे. आणखीन एक नो बॉल प्लस 2 धावा. धाव संख्या जाऊन पोचते ही 26 या आकड्यावरती. अप्पीने बॅटिंग केली नसून तरी अक्कूने खूप 26 2 चेंडू, 2 चेंडू. अंकित इथं डी, 1 धाव घोषित. धाव संख्या जाऊन पोचते ही 27 या आकड्यावरती. सॉरी 26 धावा झालेल्या आहेत. 2 धावा. कुठेतरी चैत्र गौरीने उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत त्यांना रन थांबवले होते, परंतु सुजित निषाद हे पार्ट टाइम बॉलर असताना आणखीन एक उत्कृष्ट असा हार्ड लक. धाव संख्या जाऊन पोचते ही 29 या आकड्यावरती. विजय चैत्र गौरी या संघाला विजय होण्यासाठी 30 धावांची गरज असेल. आपण निवास दादाला विनंती करूया की आपण पाठच्या मॅचच्या सामनावीर तसेच विक्की चेको यांना ट्रॉफी आणि एक जर्सी देऊन सन्मानित करावे. पाठच्या मॅचचे सामनावीर विक्की चेको. आपले पहिल्या मॅचचे सामनावीर विक्की चेको. खूप चांगली अशी बॉलिंग केल्याबद्दल त्यांना सामनावीर घोषित केलं आहे.
अप्पी आपण लवकरात लवकर फिल्डिंग सजवायची आहे. हॅलो विक्की चॅको, माईकशी संपर्क साधा. विक्की चॅको. अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोचते ही 3 बॉल 4 या आकड्यावरती. एक आउट झालेला आहे. एक फलंदाज बाद झालेला आहे गोलूद्वारे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय अप्पीने. 4 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. सॉरी, 3 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत बाबू आपल्या संघासाठी. खूप छान. चैत्र गौरीचे ओनर उमेशदादा शेट्टी, आपण बाल्कनीतून जी मजा घेताय तो आपण थोडी स्टेजवर येऊन घ्यायची आहे. कुठेतरी आपल्या टीमला प्रोत्साहन भेटेल मॅच जिंकण्यासाठी. चैत्र गौरी आपली ओनर बाल्कनीमधून, लॉर्ड्सच्या बाल्कनीमधून पाहतायत आपल्याला. दोन धावाची पॅनल्टी भेटलेली आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड. कुठेतरी रन भेटत नव्हते परंतु स्कोर उभा केला. आता स्कोर उभा झाल्यानंतर पॅनल्टी भेटलेली आहे बाल उद्यान पॅनला. कुठेतरी मिस गाईडनेस झाला आहे अप्पीद्वारे. कुठेतरी सूचना दिलेल्या नाही आहेत. धाव संख्या जाऊन पोचते ही 9 या आकड्यावरती. एक मिनिट थांबा. अप्पी अक्कू, स्कोर आम्ही पाहतो आहे. कुठेतरी कमिटीवर तुम्ही दोष देऊ नका. आपलीच कमिटी आहे असं समजा. अतिरिक्त धाव. वाईट
द्वारे अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोचते ही 10 या आकड्यावरती. 4 चेंडू झालेले आहेत. एकच चेंडू झाला आहे. सॉरी. सॉरी. एक चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 12 धावा. आउट. दुसरा गडी बाबूद्वारे उत्कृष्ट अशी फलंदाजी करत होते, परंतु कुठेतरी खूप छान अशी फलंदाजी करत होते आपल्या संघासाठी, परंतु तो एक चुकीचा शॉट आपल्याला डोक्याला शॉट देऊ शकतो आणि त्यांनी टीमला शॉट दिलेला आहे. नवीन फलंदाज सागर, भाटवाडीचे चॉकलेट बॉय सागर. खूप छान असा कव्हर ड्राईव्ह मारून वंडी भेटलेली आहे. असा शॉट हा पाकिस्तानचा प्लेयर मारतो, बाबर आझम. एक धाव डिक्लेअर. शेवटचा बॉल असेल या षटकातला. धाव संख्या जाऊन पोचते ही 14 या आकड्यावरती. 2 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत प्रजेश पाटीलने आपली ओव्हर संपवलेली आहे. खूप छान असे गोलंदाज आहेत प्रजेश पाटील, परंतु त्यांनी कुठेतरी अतिरिक्त धावांना थांबवलं तर खूप छान असे धाव संख्या जाऊन पोचते ही 14 या आकड्यावरती. 2 ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असेल. 12 बॉल 16 धावा. फलंदाजांची जोडी आहे पिच वरती भास्कर आणि सागर. नवीन गोलंदाज आले सलीम, उत्कृष्ट असे गोलंदाज संजू पॅकरचे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी फेरबदल. दाजू प्रीमियर लीग 2025. प्लीज टीमने मागून कोणीतरी कॉल द्यायचा नाही. वाईट किंवा नोचा कॉल द्यायचा नाहीये. पेनल्टी भेटली जाईल. आपण ही मॅच घरी सुद्धा पाहू शकतात ऑनलाईन यूट्यूबवर. घरी मोबाईलवर कुठेही रस्त्यावर चालताना सुद्धा आपण ही मॅच यूट्यूबवर पाहू शकतात. चॅनलचं नाव आहे आउट. सागर आउट झालेला आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय प्रजेशनी, तसा चांगला थ्रो केला सोहमनी आणि चांगला विकेट घेतलाय स्टंपिंग ते सलीमने. रनआउट. सॉरी, रनआउट खूप छान असा घेतलेला आहे सलीमने.
माफ करा, भूलचूक माफ. सोहमने पडून सुद्धा खूप छान असं कामगिरी केलेली आहे. धाव संख्या जाऊन पोचते ही 15 या आकड्यावरती. 2 चेंडू 15 धावा झालेल्या आहेत. अजूनही 15 धावांची गरज असेल. 10 चेंडू 15 धावांची गरज असेल. पाहूया भास्कर आपल्या संघासाठी काय करतायत. उत्कृष्ट अशी टपली मारून 1 धाव घोषित केलेला आहे एम्पायरने. खूप छान अशी गोलंदाजी करतायत सलीम आपल्या संघासाठी. 16 धावा झालेल्या आहेत. सॉरी, नो चेंडू असता परंतु ते स्टेप आउट करून पुढे होते म्हणून तो नो कॅन्सल केला गेला आहे. परंतु त्यांनी 1 धाव जोडलेले आहेत आपल्या संघासाठी. खूप छान असं क्षेत्ररक्षण केलंय कौशिकने आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल. 5 बॉल 18 रन झालेले आहेत. ही मॅच आपण घरी बसून लाईव्ह सुद्धा पाहू शकतो मोबाईलवर, यूट्यूबवर. ASC लाईव्ह या यूट्यूबचं नाव आहे. खूप छान अशी व्हिडिओ क्वालिटी आहे या यूट्यूब लाईव्हची. लवकरात लवकर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे सबस्क्राईब वाढवा. ASC लाईव्ह खूप छान असा यूट्यूब चॅनल आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत अंकित आपल्या संघासाठी आणि 1 धाव घोषित एम्पायरद्वारे. 3 ओव्हर समाप्त झाल्यानंतर धाव संख्या जाऊन पोचते ही 19 वर. 6 चेंडू 11 धावांची गरज असेल चैत्र गौरीला. 6 चेंडू 11 धावांची गरज असेल. पाहूया भास्कर दादा आपल्या संघासाठी काय करतायत कामगिरी. क्षेत्ररक्षण तर चांगलं आहे त्यांचं. ओरममध्ये चांगली अशी बॅटिंग सुद्धा करतात ते. परंतु पाहूया हा बॉक्स क्रिकेट आहे, काय कामगिरी दाखवतायत आपल्या संघासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस. अप्पी कॅप्टन अप्पीद्वारे क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस. शेवटचं शतक घेऊन येत आहेत ते विकी भोसले. खूप छान असा कार्पेट मारला होता परंतु तू ते रनआउट झाले आहेत. भास्कर द्वारे आणखीन एक झटका चैत्र गौरी या संघाला. अप्पीने खूप छान असं क्षेत्ररक्षण केलंय. खूप छान असा थ्रो केला आणि तसंच चांगलं कलेक्ट करून विकीने रनआउट घेतलेला आहे भास्करचा. मोठा झटका होता ह्या चैत्र गौरीला. अंकित कॅप्टनलाच काहीतरी, अरे रे रे, कॅप्टनला कुठेतरी कॅप्टनने तो खांद्यावर घेऊन त्यांना चैत्र गौरीला पुढे नेण्याचा संकल्प करायला पाहिजे होता. आणखीन एक आउट. हॅट्रिक चान्स. पहिला सुद्धा तो हॅट्रिक तर झाली आहेच परंतु तो पहिला हॅट्रिक चुकलेली आहे. सॉरी, परंतु आपण नाराज व्हायचं नाहीये. टीम हॅट्रिक झालेली आहे. पहिला बॉल रनआउट, दुसरा बॉल विकेट. अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोचते ही 22. 2 चेंडू 2-4 मारायचे आहेत. जर का अजूनही 2 चेंडू 2-4 मारले तर त्यांना 1000चं पारितोषिक
चैत्र गौरीद्वारे उमेशदादा शेट्टी यांच्याकडून घोषित केलेला आहे. एक चेंडू 5 धावांची गरज. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय सोहमने आणि असाच सामना जिंकलेला आहे बाल उद्यान पॅन्थर्सने. खूप रंगलेला सामना होता हा. रन झाले नव्हते बाल उद्यान पॅन्थर्सचे, परंतु कुठेतरी अक्कूने येऊन मॅन ऑफ द मॅच, या मॅन ऑफ द मॅच आहेत, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत सचिन भोसले. निवास दादा अंगणे प्लीज आपण स्टेजवर यायचंय मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपलाच प्लेयर आहे तो, आपल्याच टीमचा. खूप छान अशी गोलंदाजी केली आहे त्यांनी, सचिन भोसले. ट्रॉफी निवासदादा अंगणे देतील आपल्या संघाच्या प्लेयरला. खूप छान असा कामगिरी करत सचिन भोसलेने 3 विकेट घेतलेले आहेत, संघासाठी रन जोडलेले आहेत. खूप छान असा मॅच सामना जिंकवलेला आहे आपल्या संघासाठी. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली, फलंदाजी केली आणि मॅच सामना जिंकवलेला आहे बाल उद्यान पॅन्थर्सला. पुढील बाल उद्यान पॅन्थर्सने अगोदर मॅच जिंकली, आता पुन्हा त्यांनी टॉस जिंकलेला आहे. खूप छान अशी सुरुवात केलेली आहे बाल उद्यान पॅन्थर्सने.